नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या अपकमिंग प्रोमोमध्ये दाखवलं आहे की आता मात्र इकडे मुक्ताला सावणी बोलत असते की आज माझी आणि सागरची ॲनिव्हर्सरी आहे। त्यानंतर आता लगेच आधी जो आहे तो बोलू लागतो की आपण आज सेलिब्रेट करूया। त्यानंतर मुक्ता बोलते की हो बाळा, नक्कीच करूया। त्यानंतर आता लगेच केक आणण्यात येतो आणि दोघेही केक कापत असतात। तर केक कापून झाल्यानंतर पहिला घास जो आहे तो लगेच आता मुक्ताच्याच तोंडामध्ये आता लगेच सागर घालतो आणि लगेच सागरला मुक्ता बोलते की जे आपलं असतं ते मागवून मिळत नाही, ते स्वतःहून आपल्याकडे येतंच। असं बोलल्यानंतर मात्र आता सावणीचा अतिशय मोठा जळफळाट होतो। तर मित्रांनो, या प्रकारे आता सागर पुन्हा एकदा मुक्ताच्या जवळ येताना आपल्याला पाहायला मिळतो। येणाऱ्या अशाच अपकमिंग प्रोमोसाठी तुम्ही मात्र चॅनलला ऑफकोर्स सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया नवीन प्रोमोमध्ये। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या अपकमिंग प्रोमोमध्ये दाखवलं आहे की आता मात्र इकडे मुक्ताला सावणी बोलत असते की आज माझी आणि सागरची ॲनिव्हर्सरी आहे। त्यानंतर आता लगेच आधी जो आहे तो बोलू लागतो की आपण आज सेलिब्रेट करूया। त्यानंतर मुक्ता बोलते की हो बाळा, नक्कीच करूया। त्यानंतर आता लगेच केक आणण्यात येतो आणि दोघेही केक कापत असतात। तर केक कापून झाल्यानंतर पहिला घास जो आहे तो लगेच आता मुक्ताच्याच तोंडामध्ये आता लगेच सागर घालतो आणि लगेच सागरला मुक्ता बोलते की जे आपलं असतं ते मागवून मिळत नाही, ते स्वतःहून आपल्याकडे येतंच। असं बोलल्यानंतर मात्र आता सावणीचा अतिशय मोठा जळफळाट होतो। तर मित्रांनो, या प्रकारे आता सागर पुन्हा एकदा मुक्ताच्या जवळ येताना आपल्याला पाहायला मिळतो। येणाऱ्या अशाच अपकमिंग प्रोमोसाठी तुम्ही मात्र चॅनलला ऑफकोर्स सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया नवीन प्रोमोमध्ये। धन्यवाद।